नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। खाडीची आमच्याकडे चिंबोरी आणली आहे आणि चिंबोरे म्हटलं तर बरेच जण याला खेकडेसुद्धा म्हणतात। तर आज ह्याचं आपण कालवण बनवणार आहोत। तर कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्या अगोदर आपण खेकडे कसे साफ करायचे ते बघणार आहोत। बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे साफ करतात। जी माझी पद्धत आहे खेकडे साफ करायची ते मी तुम्हाला दाखवणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर खेकडे ना बऱ्यापैकी भरलेले असतात, काही वेळा रिकामीसुद्धा असतात, म्हणजे माऊस जास्त नसते असे सुद्धा खेकडे असतात। तर आता आपण चिंबोरी कशी साफ करायची ते बघणार आहोत। तर चिंबोरी साफ करताना ह्यातलं एक चिंबोरं घेऊया आणि हे मधला भाग आहे, हे कवच आहे, हे मधलं आपण काढून घ्यायचं आहे, हाताने काढून घ्यायचं तरीसुद्धा चालेल। आणि हे फांगडे आहेत ते आपण अशा हातानेच तोडून घ्यायचे। बरेच जण हे पूर्ण असं कवच ठेवून सुद्धा ही चिंबोरी साफ करतात, पण मी अशा पद्धतीने करत नाही। हे बघा, आणि हा पूर्ण गोळा असतो, म्हणजे हे आपण कवच आहे हे पूर्ण आपण काढून घेणार आहोत। जर का तुम्हाला हाताने करता येत नसेल तर तुम्ही मोरलीवर देखील करू शकता। अशा पद्धतीने पूर्ण हे कवच हे आपण काढून टाकायचे आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा असं हे अशा थोड्याशा पाकळ्यासारख्या असतात, ह्यासुद्धा आपण काढून घ्यायचे। म्हणजे पूर्ण मी अशा पद्धतीने हा गोळा साफ करून घेते। आणि आपल्याला दोन भाग याचे करायचे अशा पद्धतीने, आणि ह्यातले पूर्ण असं स्वच्छ करायचे। ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी अशी माती असते किंवा वाळूसुद्धा असते, त्यामुळे जेवढं चिंबोरी आहेत ना ही, म्हणजे जे खेकडे आहेत ना हे स्वच्छ साफ करेल तेवढे चांगले। हे बरेच जण ह्याला म्हणतात की गाबुळी आहे, बरेच जण घेतात, पण मी काही घेत नाही, कारण मला हे गाबुळी असं वाटत नाही, त्याच्यामुळे मी हे कधी घेत नाही। आणि मी अशा पद्धतीने साफ करते। हे बघा अशी स्वच्छ अशी मी पूर्ण हे साफ करून घेते, म्हणजे पूर्ण गोळा काढून घेते अशा प्रकारे। आणि आपण पाण्यात टाकून घेऊया। त्यानंतर मी तुम्हाला दुसरं पुन्हा दाखवते काय तर। एकदम फ्रेश आहेत, त्याच्यामुळे हे जिवंत असे खेकडे आहेत। आणि ह्याचे जे फांगडे आहेत ना हे सुद्धा आमच्या घरामध्ये सगळ्यांना खायला आवडतात। ते बघा हे असे मोठे असतात, हे सर्व मी असे बरेच जण हे मिक्सरला लावून सुद्धा ह्याचा रस काढतात। मी डायरेक्ट भाजीमध्ये टाकते, कारण सगळ्यांना आवडतात आमच्याकडे खायला। आणि हे छोटे दिसतात ना, ह्याच्यातले फक्त मी अशा पद्धतीने हे पंख आहेत, हे जाड तुम्हाला दिसतील, हे मी काढून टाकते। आणि हा मधला भाग आहे छोटा जाडसर, हा मी घेते। आता हे चिंबोर आहे, हे आपल्याला साफ करायचं असेल तर तुम्ही तेच दाखवते पुन्हा। हे सगळे आपल्याला असे काढून घ्यायचे आहे। आता हे खेकड्याचे ना आपण मोरलीवर असे दोन तुकडे करायचे, मध्ये चिरून घ्यायचं हे बघा, किंवा चाकूने तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता, कारण हे कडक असतं, जास्त करून मोरलीवर केलेलं चांगलं। आणि हे एवढं मस्त भरलेलं आहे। आता दोन तुकडे केल्यानंतर पुन्हा आपण हे बाहेरचं कवच आहे दिसते, हे तुम्ही काढून टाकायचं। त्याच्यानंतर हा भाग आहे, हा सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे, हाताने निघतं आहे सर्व। आणि मधलं सर्व असं हे पूर्ण मी काढून घेते, आणि पूर्ण असं मी काढून घेतलं आहे आणि हे पाण्यामध्ये घालते, म्हणजे स्वच्छ होते। त्यानंतर आपण जवळजवळ 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ चिंबोरे आहेत ना हे धुवून घ्यायचे, जेणेकरून ह्यामध्ये ना भरपूर आहे बघा, जे तुम्हाला दिसू शकते ते थोडी थोडी वाळू आहे। जर का तुमच्याकडे लहान ब्रश वगैरे असेल ना तर त्या लहान ब्रशने सुद्धा तुम्ही इथे घासू शकता, म्हणजे ती बऱ्यापैकी माती असते ती निघून जाते। आता अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व खेकडे हे साफ करून घेते। सर्व खेकडे आहेत ना मी हे साफ करून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आणि हे खेकडे साफ करायची पद्धत तुम्हाला माझी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण सगळ्यांच्या भागामध्ये सगळे वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे साफ करत असतात। ते पाय आहेत ना हे मी असे अख्खेच ठेवलेले आहेत, कारण हे आमच्या घरामध्ये ना हे फांगडे आहेत, हे आमच्याकडे खायला खूप आवडतात, म्हणजे बरेच जण रस काढतात ना याचा, त्याच्यामुळे मी फांगडे असेच ठेवणार आहे। आणि हे चावून खाल्ल्यानंतर भाजीमध्ये खूप छान लागतात। तर चला आता आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। कालवण बनवण्यासाठी मी एक पातेले घेतले, त्याच्यामध्ये घातलेले आहे तेल आणि ते गरम करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग पावडर। हिंग पावडर घातली आहे, आणि जर का तुम्हाला हिंग पावडर घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण खेकडे आहेत ना हे खूप वातू असतात, त्याच्यामुळे हिंग पावडर ही घातलीच पाहिजे। त्यानंतर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक असा उभा कट करून घेतला, आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे, तो घालूया। मिक्स करून घेऊया।
1-2 मिनटं मी व्यवस्थित कांदा हा शिजून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक मोठा टॅमॅटो घेतला आहे, तो आपण किसून घेतलेला आहे, तो घालूया. मिक्स करून घेऊया. कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ घालते आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. कांदा आणि टॅमॅटो आहे ना आपल्याला मीडियम गॅस ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. थोडासा लालसर होईस तो आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो आहे ना हे लालसर असं मी करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आलं लसूण पेस्ट. अगर तुम्हाला आलं लसूण पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही हिरवं वाटणसुद्धा घालू शकता. आपण मिक्स करून घेऊया. वेगवेगळ्या भागामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने खेकड्याची भाजी बनवली जाते, म्हणजे कालवण बनवलं जातं. मी माझ्या पद्धतीने जशी आम्ही घरी बनवतो त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवते. आणि ह्याचं कालवण आहे ना तेवढं सुंदर होतं. जसं आपण मटणाची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने आहे, काही वेगळी वगैरे काय नाही आहे. आणि मटणाच्या भाजीलासुद्धा मागे पडेल अशी ही खेकड्याची भाजी तयार होते. खूप सुंदर होते. तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा. 1-2 मिनटं व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे. आलं लसूण घातल्यानंतर 1-2 मिनटं परतवून घ्यायचं, जेणेकरून ह्यातला कच्चापणा असतो आलं लसूणचा तो निघून जातो. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालायचं आहे खोबरं. खोबरं मी भाजून आणि त्याची मिक्सरला पावडर करून घेतली होती. ते आपण खोबरं असं मी डब्यामध्ये रेडी करून ठेवलं होतं ते घालते. जवळजवळ हे 2 ते 3 चमचे मी ह्यामध्ये खोबरं घातलेलं आहे. आपण ते मिक्स करून घेऊया. खोबरं घातल्यानंतर मी 1-2 मिनटं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत. घरगुती म्हटलं तर आमचा वाडवळ पद्धतीने मसाला आहे घरगुती, तो घालते मी. जवळजवळ हा 2 चमचे घातलेले आहे. आणि त्यानंतर हळद घालते अर्धा चमचा. आणि गरम मसाला. गरम मसाला ह्या अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता. मिक्स करून घेऊया. खेकड्यासाठी मसाला एकदम मस्त असा रेडी झाला आहे. कलरसुद्धा अप्रतिम असा आहे. ह्यामध्ये मी कुठलीही वेगळे दुसरे मसाले वापरणार नाही आहे. आता ह्यामध्ये आपण जे खेकडे साफ केले ते घालूया. आता जो आपण मसाला बनवला होता त्याच्यामध्ये हे खेकडे आहेत, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हे खेकडे आहेत मी सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यावर प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर ह्यावर ठेवायचं आहे आपल्याला पाणी. 1-2 मिनटं फक्त आपण ह्या खेकड्याला वाफ देणार आहोत. आता 1-2 मिनटं मी वाफ दिली आहे आणि ह्या प्लेटवर आपण पाणी ठेवलं होतं ते गरम झाले. हे पाणी आहे आपल्याला हे कालवणामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कालवणाला कलर बघा अप्रतिम आहे असं. आणि कालवण हे खूपच सुंदर होते, टेस्टी लागते. कालवण आहे तुम्ही भातासोबत या भाकरी या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो. बरेच जण ना अशी भाजी बनवली की त्याच्या अगोदरच खेकडे डिशमध्ये घेतात आणि खायला सुरुवात करतात. कारण ह्याची टेस्ट आहे ना खूप सुंदर लागते. म्हणजे भातासोबत खायला नाही तर बरेच जण अशी नुसतीसुद्धा अशी भाजी खातात ही. तर आता ह्यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे. आता थोडं पाणी घातलं. त्यानंतर मी एक बटाटा घेतले आणि त्याची सालं काढून घेतलेत. आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने हा कापून घेतलेला आहे. जर का तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण आमच्याकडे चिंबोऱ्याच्या भाजीमध्ये बटाटा खूप आवडतो, त्यामुळे मी हा बटाटा घालते. तुम्ही ऑप्शन आहे, नाही घातला तरीच चालेल. पण ह्याचं कालवण खूप सुंदर होतं बटाटा घातल्यानंतर. हे मिक्स करून घेऊया. आता हे मीडियम गॅसवर आपण हे बटाटा आणि खेकडे आहेत हे शिजवून घेऊया. त्यानंतर ह्यावर मी पुन्हा पाणी ठेवणार आहे, जेणेकरून जर का आपल्याला पाणी म्हणजे प्लेटमध्ये गरम होणार आणि हे पाणी आपल्याला कालवणामध्ये टाकू शकतो. आता आपण हे कालवण बघूया, म्हणजे बटाटा शिजले का बघूया. आणि ह्यामध्ये ना मी अगोदर 1-2 वेळा असं ही भाजी आहे ही चेक केली, जेणेकरून ही पातेल्याला लागू नये. आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं डिशवर पाणी ठेवलं होतं ते घालूया. आता हे बटाटा आहे ना तो शिजला का बघूया. बटाट्याचे 2 तुकडे झाले. मग बटाटा खूप छान शिजलेला आहे. त्यानंतर खेकडे देखील खूप छान शिजले. ह्या अगोदर आपण खेकड्यांना 2 मिनटासाठी वाफ दिली होती आणि त्या बऱ्यापैकी खेकडे शिजलेले आहेत. आणि हे खेकडे शिजायला ना जास्त काही वेळ लागत नाही. ह्यामध्ये मी आता घालते चिंचेचा कोळ. आणि जर का तुमच्याकडे चिंच खात नसेल तर तुम्ही कोकम आगळ घातलं तरीसुद्धा चालेल. आणि चिंचेचा कोळ कसा काढायचा तो देखील मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे चिंच आपली भिजत घालायची गरम पाण्यामध्ये आणि 2 ते 3 थोडं पाणी घेऊन त्याचा कोळ काढायचा आणि तो गाळून घ्यायचा, जेणेकरून त्या चिंचेचं काही साल वगैरे असतं ते जाऊ नये. आता व्यवस्थित हा मी पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी हा व्यवस्थित मोठ्या शेगडीवर हा मी कालवण आहे हे मी शिजवून घेणार आहे.
2 मिनिटासाठी हे कालवण आहे, मी ह्याला मस्त असा उकळा घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. आणि थोडंसं ह्यामध्ये मी घालते मीठ, कारण ह्या अगोदर आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे पुन्हा आपण चवीनुसार मीठ घालणार आहेत आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटासाठी पुन्हा मी उकळा घेते आणि त्यानंतर गॅस बंद करते. बघा रस्सासुद्धा खूप छान झाले, कालवण एकदम खूप छान झालं आहे, जाडसर असं कालवण रेडी झालं आहे. कालवणाला मस्त असा उकळा आला आहे. आता मी गॅस बंद करते आणि झणझणीत असं हे खेकड्याचं कालवण रेडी झालं आहे. आता आपण एक डिशमध्ये सर्व करूया. गरमागरम असं चिंबोऱ्याचं कालवण रेडी झालं आहे. कलर तर अप्रतिम असा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, एकदम टेस्टी होते. म्हणजे नुसते खेकडे खायला बऱ्याच जणांना आवडतात आणि एकदम झणझणीत असा कालवण रेडी आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कालवण करून बघा. आणि जेवढ्या आपल्या रेसिपी असतात ना ह्या घरगुती साहित्यामध्ये असतात. आणि कालवण बघा एकदम जाड असं कालवण झालेलं आहे, एकदम सुंदर असं रेडी झालं आहे. ह्याची ग्रेव्ही खूप सुंदर झाली आहे, जाड अशी. हे ना ग्रेव्हीज खूप खायला ना खूप छान लागते. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या चॅनलवर भरपूरशा छान छान व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आजच्या खास मी खेकड्याची पावसाळ्यासाठी ही रेसिपी आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर असे खेकडे मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास खेकड्याचं कालवण कसं बनवतात ते दाखवले आहे. खेकडे साफ कसे करायचे ते सुद्धा दाखवले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. खेकड्याचं कालवण आहे ते रेडी झालं आहे आणि खूप सुंदर झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या पद्धतीने करून बघा, कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. बऱ्याचशा कसं तुम्ही रेसिपी बघतात आणि कमेंट करत नाही. आणि कमेंट केल्यामुळे मला काय होतं की बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात, तुमच्याकडे कुठली पद्धत आहे, कशी पद्धत करतात. माझी पद्धत वेगळी असते, तुम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील तर सुचवू शकता. आणि जर का चॅनल तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि खेकड्याची भाजी कशी करायची ते देखील माहिती मिळेल. आणि लाईक देखील करा, बरेच जण व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाही. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.